राज्याच्या मंत्रिमंडळाचं नुकताच खातेवाटप करण्यात आलं असून राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आली आहे। यानंतर त्यांनी लगेचच रविवारी सकाळी खोपट येथील बसस्थानकाचा आढावा घेतला। तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटनाप्रसंगी परिवहन सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या। या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगारास भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला। प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। बस आगारात स्वच्छतागृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उभारण्याचे त्यांनी निर्देश दिले। तसंच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी निर्देश दिले। खोपट बस आगारातील अतिक्रमण तसंच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून राज्यातील सर्वच बस आगारांना भेट तेथील नियोजन आणि समस्यांचा आढावा घेणार असल्याचंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं।